मागील व्याख्यानात आपण पाहिले क्रोनिक पेनी मॉडेलच्या सोप्या आवृत्तीद्वारे बँड्सचा उद्भव दर्शविला। त्यामध्ये डेल्टा फंक्शन्सद्वारे बनविलेले पिरियोडिक पोटेन्शियल समाविष्ट आहे म्हणून विक्स दिले गेले समेशन म्हणून m मायनस इन्फिनिटी ते इन्फिनिटी v डेल्टा x मायनस m आणि मी जे दाखविले आहे ते म्हणजे जर आपण बाउंड्री परिस्थिती आणि ब्लॉक थेरममधून जात असाल तर आपल्याला इक्वेशन कॉस बरोबर कॉस साइन अल्फा ए च्या m ओव्हर 2 क्रॉस स्क्वेअर अल्फा साइन अल्फा e जे अल्फा रूट 2 आहे ओव्हर h क्रॉस स्क्वेअर आणि यामुळे कडे नेतो च्या समाधानासाठी एक चित्र असे इक्वेशन आणि ऊर्जा अस्तित्वात आहे कारण उजव्या बाजूला ऊर्जा बँडच्या खाली राहावे लागेल कारण उजव्या बाजूला -1 च्या दरम्यान असावे आणि म्हणून 1 आणि म्हणून ऊर्जा फक्त या बँडमध्ये असते आणि जेव्हा आपण ती प्लॉट करतो तेव्हा आपण या बँडला जे मिळेल ते आपण अशा सरावासारखे कराल जेव्हा आपण -पाय आणि द्वारे कर्जाच्या दरम्यान निर्बंध दिला तर आपल्याला यासारखे ऊर्जा बँड मिळतील आणि म्हणूनच नोटीस करा की केवळ के समान असताना किमान अस्तित्वात आहे किंवा जास्तीत जास्त अस्तित्वात आहे फक्त के बरोबर 0 आणि मिनिमा किंवा मॅक्सिमाने एकाद्वारे पाय अस्तित्वात आहे आणि मी तुम्हाला मागील व्याख्यानात विचार करण्यासाठी हा प्रश्न सोडला होता आता मी हे उत्तर देतो की जर आपण या कर्वकडे पाहिले तर आपण इक्वेशनच्या उजव्या बाजूला काढत आहात असे दिसते आणि +1 आणि -1 येथे आहेत आणि ऊर्जा या नकाशामध्ये आहे की जिथे किमान ऊर्जा प्रथम येथे अस्तित्वात आहे तेथे जाड लाल लाईनद्वारे दर्शविलेल्या किमान आणि मी त्यास एक कॉस साइन असे म्हणतो की के समान असलेल्या केचे सहसाइन आणि याचा अर्थ के 0 आहे जर मी स्वतःला के बी बरोबर -पाय आणि पाई यांच्या दरम्यान आणि पाय दरम्यान प्रतिबंधित केले तर याचे एकमेव उत्तर के बरोबर 0 आहे तर प्रथम किमान मूल्य 0 आहे ते येथे दर्शविले आहे मग यावेळी जास्तीत जास्त ऊर्जा अस्तित्वात आहे उदा 2 ग्रीन अनुलंब लाईनद्वारे दर्शविले आहेत गो2 आणि ई2 कॉसाइन चे -1 समान आहे तर हे के च्या समान आहे जे ए द्वारे प्लस किंवा पायच्या समान आहे आणि म्हणूनच आपण येथे जास्तीत जास्त हिरव्या रंगाने दर्शविलेले पाहू शकता पुढे या चमकदार हिरव्या लाईनवर या चमकदार जाड हिरव्या लाईनवर किमान अस्तित्वात आहे उदा 3 जिथे कॉसाइन पुन्हा -के आहे आणि म्हणून के बरोबर प्लस किंवा पाय समान आहे आणि म्हणून आपण पाहू शकता की के समान असलेल्या किमान आणि कमाल ऊर्जा बँड 0 किंवा के बरोबर किंवा पाय बरोबर बरोबर किती आहे तर या व्याख्यानात सिस्टमच्या भौतिक गुणधर्मांच्या बाबतीत याचा अर्थ काय आहे यावर आपण लक्ष केंद्रित करूया जेव्हा तिथे ऊर्जा बँड असतात तेव्हा प्रथम
आपण एखाद्या बँडमध्ये स्थितीच्या संख्येची गणना करूया आणि हे आपल्याला बँडमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या देखील देईल. हे करण्यासाठी आपल्याला के मोजण्याची आवश्यकता आहे. तर हे करण्यासाठी आम्हाला बँडमध्ये के गुणांची संख्या मोजणे आवश्यक आहे. जसे धातूमध्ये आठवते तसे आपण के बिंदूंची संख्या मोजून स्थितींची संख्या मोजली आणि आपण तिथे कोणती युक्ती वापरली. आम्ही पिरियोडिक बाउंड्री कंडिशन वापरली म्हणून पिरियोडिक बाउंड्री कंडिशन. तर समजा आपल्याकडे हा संच आहे अणूंचा जो एक आयामी धातू बनवितो आणि हे मायनस इन्फिनिटीपासून इन्फिनिटीपर्यंत वाढत आहे. आपण काय करू ते म्हणजे आपण अशी मागणी करू की एन अणू वेव्ह फंक्शन स्वतः पुनरावृत्ती करेल म्हणून पाय एक्स प्लस आणि ई समान आहे. ही पिरियोडिक बाउंड्री कंडिशन आहे. हे लक्षात ठेवण्याच्या बरोबरीचे आहे की आपल्याकडे धातू फील एक्स प्लस एल समान फील एक्स हे त्याच्या समतुल्य आहे. हे एल बदलले आहे. एन ने एक संख्या म्हणजे पॉइंट क्रमांक 1 पॉइंट क्रमांक 2 वेव्ह फंक्शन एन एन वर देखील सामान्य केले जाते जेणेकरून आपण एक स्थिती एन 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 एक प्रत्येक स्पिनसाठी अगदी एक इलेक्ट्रॉन घेऊन जाईल. आता ते एन वर नॉर्मलाइज करण्यासाठी आययू वेव्ह फंक्शन फाय एक्स नॉर्मलाइज करण्याचा निर्णय घेऊ शकतो. लक्षात ठेवा ए के एक्स यू के एक्स एक्स पर्यंत वाढ आहे. संपूर्ण एन किंवा यू वर नॉर्मलाइज करण्याचे ठरवू शकतो आणि एल फक्त माझे नॉर्मलायझेशन कोएफिशियंट बदलू शकतो परंतु ते एक क्षुल्लक आहे. आता 2 पॉइंट काय करीत आहेत ते म्हणजे एन एन वर पिरियोडिक बाउंड्री कंडिशन आणि 2 वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज्ड एन वर. जर आपण प्रथम पॉइंट आय आहे ए रेज टू आय के एक्स ए रेज टू आय के एन एन टाइम यू के एक्स प्लस एन इक्वल्स ए रेज टू आय एक्स के एक्स आय यू भाग रद्द करू शकतो कारण पिरियोडिक आय एज टू आय रद्द करू शकतो की आय के एक्स आणि आयला पिरियोडिक बाउंड्री कंडिशन जी ए रेज टू आय के एन एन बरोबर 1 आणि म्हणून के बरोबर 2 पाय ओव्हर एन एन
टाईम आणि एन संख्या एन शून्यापासून बदलते 1 2 पर्यंत आणि -1 n-1 का? कारण n बरोबर n k होतो 2 पाय a वर्ग जे k च्या बरोबरीचे आहे k बरोबर 0, जेणेकरून स्थिती परिणाम करत नाही, जेणेकरून हे आपल्याला सांगते की n k पॉइंट प्रत्येक बँडमध्ये आहेत. मी आता पुन्हा सांगतो की बँड विस्तारते -पाय पासून a पाय पासून a पर्यंत जातो. तर हे इंटरवल 2 पाय ओव्हर a आणि 2 पाय ओव्हर k पुन्हा पुन्हा करते, जेणेकरून मध्ये k इक्वल्स -पाय बाय आणि k इक्वल्स पाय बाय तिथे n इंडिपेंडंट k पॉइंट्स आहेत. म्हणून ओव्हर n पिरियोडिक बाउंड्री कंडिशन अणूंवर तेथे अगदी n a पॉइंट्स माझ्या सिस्टममध्ये x आहेत पिरियोडिक ओव्हर n आणि मग ते पुन्हा होते. म्हणून मला येथे फक्त एका भागावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून मी आता हा प्लॉट काढतो. तर हे n पॉइंट्स आहेत. आणि यापैकी प्रत्येक 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतात. तर याचा अर्थ असा आहे की बँड जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन सामावून घेऊ शकतो. समजा येथे माझ्याकडे एक बँड आहे 2 आणि प्रत्येक एकम 2 इलेक्ट्रॉन असल्यास हा संपूर्ण बँड भरावा लागेल. जर एकम 2 इलेक्ट्रॉन देईल तर बँड भरला जाईल. जर एटम 2 इलेक्ट्रॉन देईल तर बँड भरला जाईल. दुसरीकडे जर एटम केवळ 1 इलेक्ट्रॉन बँड दिला तर अर्धे भरले जाईल. आता जर मी अर्धा भरलेला बँड घेतला तर बँड अर्धा भरला असेल आणि मी I या इलेक्ट्रॉनला पाय इलेक्ट्रिक फील्डद्वारे थोडी ऊर्जा दिली तर ते ऊर्जा घेऊ शकतात आणि उच्च स्तरावर जाऊ शकतात आणि त्यामुळे वहन होते. तर धातू असा एक आहे जिथे बँड अर्धा भरलेला असतो. दुसरीकडे जर माझ्याकडे पूर्ण भरलेला बँड असेल तर जर मी या इलेक्ट्रॉनना ऊर्जा दिली तर त्यांच्याकडे जाण्यासाठी दुसरे
कोणतेही ठिकाण नाही. पॉली अपवर्जन प्रिन्सिपल लोअर एनर्जी इलेक्ट्रॉन वरच्या ऊर्जेच्या इलेक्ट्रॉनकडे जाऊ शकत नाही म्हणून ते चालणार नाहीत, म्हणून भरलेला बँड चालत नाही आणि यामुळे इन्सुलेटर मिळतात. आता जर माझ्याकडे संपूर्ण भरलेला आणि पुढील बँड असेल जो त्याच्या जवळ आहे, हे अंतर फार जास्त नाही, तर काही इलेक्ट्रॉन तापमान T वर वरच्या बँडवर जाऊ शकतात आणि नंतर खालचा बँड पूर्ण भरलेल्यापेक्षा कमी असेल. वरच्या बँडमध्ये काही इलेक्ट्रॉन असतील आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी दिली जाते तेव्हा ते संचलन करू शकतात आणि यामुळे सेमीकंडक्टर्स वाढतात. म्हणून सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर ही दोन्ही सिस्टम आहेत जिथे शून्य तापमानात बँड भरले जातात, परंतु इन्सुलेटरमध्ये बँड अंतर खूप मोठे आहे आणि सेमीकंडक्टर बँड अंतर लहान आहे. मी हे युक्तिवाद वन डायमेन्शनल सिस्टमसाठी देत आहे. आता थ्री डायमेन्शनलमध्ये आणखी काही निश्चितता आहेत, परंतु कल्पना साधारण सारख्याच आहेत. म्हणून बँड्स सांगतात की धातू इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर बँड भरून कसे उद्भवतात आणि जर इलेक्ट्रॉनमधून तिथे विद्युत शोषून घेतात, हे पहा आणि लागू केलेल्या क्षेत्रातून ऊर्जा शोषू शकतात. म्हणून हा बँडचा परिणाम आहे जो पिरियोडिकली सिस्टममध्ये उद्भवतो. एक प्रश्न ज्याचे उत्तर मी आता देणार आहे ते म्हणजे जेव्हा पिरियोडिक बाउंड्री कंडिशन लांबीवर वापरली जाते, ओव्हर लेंथ इन का वेव्ह फंक्शन आणि त्याच अंतरावर देखील नॉर्मलाइज ओव्हर समान अंतरावर का केले जाते. आम्ही धातूसाठी हे आत्ताच सेमीकंडक्टर्स साठी केले आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण बँड भरणे किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतात हे वेव्ह फंक्शनमध्ये मी किती लांबीचे सामान्यीकरण करतो यावर अवलंबून असते आणि उत्तर हे आहे की पिरियोडिक बाउंड्री कंडिशन्स लागू करून एक याचा अर्थ असा आहे की सिस्टमची पुनरावृत्ती होते किंवा चांगला शब्द त्या लेंथच्या एलवर स्वत ची प्रतिकृती बनवितो जिथे नियमितपणे सीमा स्थिती लागू केली जाते. तर सिस्टम खरोखर त्या लेंथच्या एलवर विस्तारित केली जाते ज्यावर मी बाउंड्री कंडिशन लागू करत आहे. तर सिस्टम त्या लेंथने दिली जाते आणि नंतर मी तिथल्या प्रत्येक गोष्टीत माझी सर्व वेव्ह फंक्शन्स नॉर्मलाइज करतो आणि त्यामुळेच मला अणूंसाठी के पॉइंट्सची संख्या आणि त्याच संख्येच्या अणूंसाठी 2 इने
इलेक्ट्रॉनची योग्य संख्या मिळते। तर या व्याख्यानाचा समारोप करण्यासाठी आम्ही पिरियोडिक पोटेन्शियलमध्ये बनलेल्या बँडद्वारे धातू, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरचे स्पष्टीकरण दिले आहे। आणि आम्ही जे म्हटले आहे ते म्हणजे अर्धे भरलेले बँड धातूंना पूर्ण भरलेले बँड इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर देतात। हे मोठ्या अंतरासाठी आहे, लहान बँड गॅपसाठी आहे। तर याबरोबरच आम्ही बँड तयार करण्याचा संक्षिप्त परिचय देतो आणि ते सेमीकंडक्टर धातू आणि इन्सुलेटरला कसे स्पष्ट करतात याची थोडक्यात ओळख करून देतो। तर क्वांटम मेकॅनिक्सवरील आपला अभ्यासक्रम संपतो। मी संपूर्ण अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणखी एक व्याख्यान देईन।